प्रस्ताव त्यांनी मांडला आहे ते बोलतील. सभापती महोदय, विधिमंडळाचं यावर्षीचं हे पहिलं अधिवेशन आणि या अधिवेशनाची सुरुवात आपण सर्वच जण एक दिग्मूढ अवस्थेमध्ये आहोत. आजपर्यंत नेहमी सभागृहात दिसणारे आपल्याला सर्वांनाच आपले वाटणारे अजितदादा या सभागृहात किंवा या विधिमंडळात आज दिसत नाही, ही खंत आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. माणसं येतात, माणसं जातात, माणसं असताना त्यांचं महत्त्व कधी कळत नाही आणि ती नसतात त्यावेळेला त्यांचं महत्त्व कळून काही उपयोग होत नसतो. अनेक जण अशी असतात की जी जवळ असताना कळत नाहीत, पण काही जण अशी असतात की जी जवळ आल्यानंतर आपल्याला व्यवस्थित कळतात. या विधिमंडळामध्ये अनेकांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात अजितदादांच्या बरोबरीनेच झाली असेल. काळ एकच आहे, साहजिकच आहे. विशेषतः माझ्या कारकिर्दीची सुरुवात ही अजितदादांच्या पक्षाच्या आणि त्यांच्या विचारधारणेच्या विरोधातली होती. आम्ही कधी एकत्र येऊ असं ध्यानीमनी सुद्धा वाटलं नव्हतं. अजितदादांच्या बद्दल म्हणायचं झालं तर 2 सकाळ अशा होत्या, त्यातली एक सकाळ ही महाराष्ट्राला त्यांच्या कृतीने धक्का देणारी होती आणि दुसरी सकाळ ही महाराष्ट्राला चटका देणारी होती, अंतःकरणाला चटका देणारी होती. आम्ही कधी एकत्र येऊ असं आम्हाला वाटलं नव्हतं. हे जे मी आपल्याला सांगितलं त्यावेळेला साहजिकच आहे, दोन्ही पक्ष हे राजकीयदृष्ट्या एकमेकाच्या विरोधात होते. एकत्र आलो, अनपेक्षितपणाने एकत्र आलो आणि एकत्र आल्यानंतर साहजिकच आहे की मनामध्ये एक नाही म्हटलं तरी अढी होती. त्याच्या आधीची सकाळ मी आपल्याला सांगितली आणि त्याच्यानंतर ही व्यक्ती माझ्यासोबत, एकतर मला प्रशासनाचा अनुभव नव्हता, अचानक ह्या सभागृहात किंवा या विधिमंडळात आलो, तो मुख्यमंत्री म्हणून आलो. कामकाज कसं चालवायचं त्याच्यात सहकारी सगळे विरोधातले होते ते आहेत. अजितदादांसारखा एक सहकारी ज्यांनी एक धक्का दिला होता आणि आपल्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून बसणार, हे थोडंसं त्यावेळेला नाही म्हटलं तरी अनपेक्षित होतं. पण जसजसं कामकाज सुरू झालं तेव्हा मला कळलं आणि ती भावना आजही माझ्या मनात कायम आहे, ती नेहमी कायम राहील की अजितदादांसारखा एक भरोसेमंद, उत्तम, दिलदार केवळ सहकारीच नव्हे तर मित्र मी गमावला. आता शासकीय किंवा प्रशासकीय कामकाजामध्ये एक खंबीर मला पाठिंबा होता, आधार होता. कोणतीही गोष्ट काही एखादी कळली नाही तर अजितदादांबरोबर मी बोलायचो आणि एवढा विषयाचा सखोल अभ्यास करणारा सहकारी किंवा लोकप्रतिनिधी अभावानेच आढळले आज सुद्धा. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते 6 वेळा उपमुख्यमंत्री होते हे तर आहेच, पण विशेष म्हणजे एका मोठ्या वृक्षाच्या सावलीतून बाहेर पडून स्वतःची ओळख निर्माण करणं हे फार अवघड असतं. काही जणांना आयुष्यभर वृक्षाच्या सावलीत राहावं लागतं, वृक्षाच्या सावलीचा आधार घ्यावा लागतो, पण काही जण असे असतात की त्या वृक्षाच्या सावलीतून बाहेर पडून स्वतःची एक ओळख निर्माण करतात. त्यातले एक अजितदादा होते. मी 2-3 वेळा मुख्यमंत्री असताना बारामतीत जाण्याचा योग आला. काही ना काही कार्यक्रम होते. शेवटी जेव्हा गेलो होतो तेव्हा अजितदादा माझ्यासोबत मुंबईपासून त्या पूर्ण कार्यक्रम होत होते आणि तो काळ असा होता की माझ्या तब्येतीची तक्रार होत होती. म्हणजे मला उभं राहणं सुद्धा शक्य होत नव्हतं. तेव्हा अजितदादा मुद्दामून माझ्यासोबत आले होते आणि संपूर्ण रस्त्याने फिरताना मोठ्या उत्साहात बारामतीचा केलेला कायापालट ते मला दाखवत होते. इकडे पहिलं काय होतं, आता मी काय केलं, आणि हे सगळं बघणं हे अचंबित करणारं होतं. कारण बारामतीत त्याआधी मला तसं जाणं काही झालेलं नव्हतं. ते सगळे रस्ते असतील, मोठ्या संस्था असतील, मग विद्यालय असतील, अनेक अनेक गोष्टी अजितदादा मला उत्साहाने दाखवत होते की CM साहेब हे एक त्यांचं वैशिष्ट्य, प्रोटोकॉल पाळणं.
CM साहेब हे अमुक अमुक इकडे होतं, हे आम्ही असं केलं. आणि तीच बारामती ज्या वेळेला ही दुर्घटना घडली आणि मध्यरात्रीच्या सुमारास मी तिकडे सहकुटुंब गेलो, तेव्हा ती बारामती पोरकी झालेली मला वाटली. निशब्द तर होतीच, मध्यरात्र तर झालेली होतीच, पण त्यावेळेला अशी आनंदाने एक भरलेली बारामती पूर्णपणे पोरकी झालेली मला जाणवली. हे माणसाचं वैशिष्ट्य असतं. अर्थ खातं तर त्यांनी सांभाळलंच, पण जेव्हा लॉकडाऊनमध्ये मंत्रालय बंद होतं आणि जवळपास अर्थचक्र थांबते की काय अशी परिस्थिती होती, त्याही वेळेला या माणसाने कसा काय तो समतोल साधला, कोणती योजना बंद पडू न देता महाराष्ट्राचं अर्थचक्र सुरू ठेवलं. हे फार त्याला एक कसब लागतं, कौशल्य लागतं, जे अजितदादांकडे होतं. कर्जमुक्ती तर आम्ही आधी केलीच होती. ती कर्जमुक्ती पार पाडणं गरजेचं होतं. पैशाचे स्रोत सगळे थांबलेले होते, पण तरी देखील कर्जमुक्ती करून दाखवली. शिवभोजन ही गोरगरिबांसाठी जी योजना आम्ही सुरू केली होती, ती 10 रुपयाची थाळी ही 5 रुपयात करणं हे गरजेचं होतं. पैशाची आवक काही नव्हती, पण तरी सुद्धा अजितदादांनी ते करून दाखवलं. अशा अनेक गोष्टी मला सांगता येतील. त्याही काळामध्ये मंत्रालय बंद होतं, पण महाराष्ट्र बंद नव्हता. महाराष्ट्र हा चालू होता. त्याचे सगळे कारभार, उद्योग आणि विकास कामं सुद्धा अगदी शिवसेना प्रमुखांच्या नावाने जो आपण समृद्धी महामार्ग केला आहे, तो सुद्धा त्यांनी थांबू दिला नव्हता. अटल सेतूचं काम त्यांनी थांबू दिलं नव्हतं. ते सुद्धा लॉकडाऊनच्या काळात सुरू ठेवणं हे फार मोठं जिकरीचं होतं. हे कसं काय त्यांनी केलं हे सुद्धा एक कसब आहे. आज आपण त्यांची आठवण काढतो, ही आठवण नेहमी आपल्याला येत राहील. पण मगाशी मी माझ्या या भावनात्मक बोलण्याच्या सुरुवातीला जे म्हटलं की माणसं असताना त्यांचं महत्त्व कळत नाही, माणसं गेल्यानंतर कळून उपयोग नसतो. अलीकडच्याच काळामध्ये अजितदादांचं एक वक्तव्य आहे की ज्यांनी त्यांच्यावर 70,000 कोटीचे घोटाळे केले त्यांच्यासोबत ते आज सत्तेत आहेत. हे मी का सांगतोय की एखादी व्यक्ती असते तेव्हा तिला आपण जीव नकोसा करतो, एवढं इतपत त्याला बदनाम करतो की नको तो जीव, आणि मग तोच आपल्यातनं गेल्यानंतर तो अचानक आपल्यासा वाटायला लागतो. मला असं वाटतं की या निमित्ताने आपण सगळ्याजणांनी एक मर्यादा पाळण्याची गरज आहे. कोणाला किती बदनाम करायचं, आयुष्यातून खरंच किती उठवायचं, तोही माणूसच आहे. अजितदादांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ते कधी खचून नाही गेले. एखादा दुसरा माणूस असता तर तो खचून गेला असता. दुर्दैवाने अपघातात त्यांचं निधन झालं. एखादा खचलेल्या मनाचा असता तर त्यांनी खरोखर जीव दिला असता. हे राजकारण किंवा ही संस्कृती आपल्या महाराष्ट्राची नाहीये. ठीक आहे, एखादा माणूस चुकतो, पण तो चुकल्यानंतर खरंच तो चुकलाय का ह्याची सुद्धा एक खातरजमा करण्याची गरज असते. त्यांनी कधी त्याच्याबद्दल माझ्याकडे देखील कधी असं हे नाही केलं की आता काय करायचं, एवढं सगळं माझ्यावरती आरोप. पण नाही, त्यांनी त्या सगळ्या आरोपांना आपल्या कामातून उत्तर दिलं. आणि त्या कामातून उत्तर असं दिलं की तेव्हा तत्कालीन आमचे जे सहकारी होते, ज्यांनी आरोप केले होते, त्यांनी सुद्धा त्यांना सहकारी म्हणून स्वीकारलं आणि आम्ही सुद्धा त्यांना सहकारी म्हणून स्वीकारलं. आणि म्हणूनच आज या सभागृहातला एकही व्यक्ती असं नाही की ज्यांनी दादांच्या कामाचा जवळून अनुभव घेतलेला नाहीये. दादांचा स्वभाव असेल, थोडासा तापट असेल, एक तर त्यांच्या आवाजात एक नैसर्गिक भारदस्तपणा होता, त्याच्यामुळे त्यांच्यासमोर अधिकारी सुद्धा थोडेसे असे वचकून असायचे. अनेकदा कळायचंच नाही की हे कौतुक करतायत की दम देत आहेत. पण तो एक दादांचा एक ती शैली होती, दादांची एक लकब होती. बोलताना सुद्धा बिनधास्त बोलायचे. अनेकदा त्यांच्या वक्तव्याने त्यांना अडचणीत आणले हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. पण बोलायचं तर बोलायचं, काही काम एखादं करायचं तर बेधडकपणाने करायचं, बेलाशकपणाने करायचं. याचं कारण त्यांच्या मनात कुठे पाप नसायचं. एकदा का मनात पाप नसेल तर आपण केलेल्या कृतीबद्दल पश्चाताप होण्याची भावना त्या व्यक्तीच्या मनात येऊ शकत नाही. आणि दादा मला असं वाटतं त्या व्यक्तीच्या वर्गवारीत येत होते. एकतर त्यांनी, मी तुम्हाला सांगितलं की अत्यंत अडचणीच्या वेळेला महाराष्ट्राचं अर्थखातं सांभाळलं. एक मला कशाचाही अनुभव नसताना माझ्या मंत्रिमंडळात एक उत्तम भरोसेमंद सहकारी म्हणून त्यांनी काम केलं. वेळ म्हणजे कदाचित घड्याळ आणि वेळ म्हणूनच त्यांची ती निशाणी होती की काय
कळत नाही. कारण दारा 11 वाजता येणार म्हणजे 11 वाजता बरोबर त्यांची गाडी दारात उभी असलीच पाहिजे. बरं, आल्यानंतर विषय घेऊन यायचे, ते विषय झाल्यानंतर फाफट पसारा जास्त न करता काम झालं का बरं सीएम साहेब मी निघतो. मंत्रिमंडळात सुद्धा मी प्रत्येक वेळेला बघितलेलं आहे, कागदं असतात पसरलेली, पण दादांच्या समोरचं टेबल हे व्यवस्थित सगळ्या गोष्टी काटकोनात असायच्या. त्यांचं पेन असेल, त्यांचे कागद असतील, हे काटकोनात असायचे. आणि हे मी का सांगतोय आवर्जून, कारण ही सवय शिवसेना प्रमुखांना सुद्धा होती. आणि त्यांच्याबद्दल म्हणजे शिवसेना प्रमुखांबद्दल प्रमोद नवलकर जे बोलले होते ते मला या निमित्ताने आठवते की माणूस कसा शिस्तीचा असतो. तर म्हणजे तुम्हाला असं वाटेल की विषय काय आणि हे बोलतायत काय, पण काटकोनामध्ये सगळ्या गोष्टी असणं, सगळ्या गोष्टी स्वच्छ पाहिजे. एखादी गोष्ट जरा तिरकी तारपी असली का ते व्यवस्थित लावली गेली पाहिजे. ही एकदा शिस्त लागली का मग कारभारसुद्धा त्या शिस्तीने केला जातो. आपण जर का सगळं काही पसरलेलं आहे, मग कुठला कागद कुठे गेलेला आहे, कशाचा कशाला पायकोस कोणामध्ये नाही, तर कामकाजसुद्धा तसं होऊ शकत नाही. आज आपण सगळेच जण एका अशा दुःखात आहोत की सगळ्यांनाच असं वाटतंय की आपल्या जवळचं कोणतरी गेलेलं आहे. ही भावना फार थोड्या व्यक्तींच्या बद्दल आपल्या सगळ्यांच्या मनात निर्माण होते. मी तर माझा एक चांगला मित्र गमावला हे तर माझं दुःख आहेच, पण त्याचबरोबरीने महाराष्ट्राने एक उमदं नेतृत्व गमावलंय हे महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान आहे. आणि असं का होतं कोणास ठाऊक. गेल्या काही वर्षांमध्ये ज्यांच्याकडनं काही अपेक्षा महाराष्ट्राने केल्या होत्या, मग ते प्रमोद महाजन असतील, गोपीनाथ मुंडे असतील, अगदी RR आबा असतील आणि आता अजितदादा असतील, की काही करण्याच्या एका पातळीपर्यंत ते जातात काय, महाराष्ट्र त्यांच्याकडनं अपेक्षा करतो काय आणि अचानक ते आपल्यातून निघून जातात काय. हे दुर्दैव आहे, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. हे नुकसान, हा दुःखाचा डोंगर केवळ पवार कुटुंबियांवरती नाही तर महाराष्ट्रावरती कोसळलेला आहे. आज त्यांच्याबरोबरीने इतर सुद्धा जे आपले सदस्य होते विधान परिषदेचे, त्या सर्वांचा उल्लेख ह्याच्यामध्ये आहेच. स्वरूपसिंग नाईक आहेत, अशोक मोडक सर, त्याच्यानंतर गंगाधर पटणे, नीला देसाई तर आमच्या पक्षाच्या सदस्य होत्या, त्यासुद्धा महिला आघाडीच्या आमच्या पदाधिकारी होत्या. एक धडपड करणारी माणसं, आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करणारी माणसं, आणि ही अशी माणसं आपल्यातनं अचानकपणाने निघून जातात. त्याच्याबद्दल आज तरी आपल्याकडे दुःख व्यक्त करण्याखेरीज काहीच नाही आहे. पण या निमित्ताने मी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना विनंती करेन की जेव्हा माणसं असतात तेव्हा त्यांच्याशी आपण त्यांचं महत्त्व कळून घेऊन त्यांच्या गुणाचा वापर जर का राज्यासाठी केला गेला तर केवळ आपलंच नव्हे तर महाराष्ट्राचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. असो, आज मला तरी असं कधी वाटलं नव्हतं की अजितदादांबद्दल असा प्रस्ताव येईल आणि त्याच्यावरती आपल्याला बोलावं लागेल, हे मनात कधीच आलेलं नव्हतं. अचानकपणाने ही वेळ आपल्यावरती ओढवलेली आहे. मी अत्यंत भारावलेल्या आणि जड अंतःकरणाने अजितदादांना श्रद्धांजली हा शब्द मला वापरावा लागतोय, ह्याचं खूप मनामध्ये दुःख आहे. कारण अशी माणसं ही पुन्हा पुन्हा होत नाहीत, असे मित्र, असे सहकारी हे पुन्हा पुन्हा मिळत नाही. मी ह्या सर्वांना माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबियांतर्फे आणि माझ्या पक्षातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि पुढचं वाक्य खरंच बोलणं फार अवघड आहे, पण त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच माझी प्रार्थना. प्रवीण दरेकर. सभापती महोदय, या राज्याचे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.